जय जय श्री स्वामी समर्थ. अध्याय 18 कथासार. मागील अध्यायामध्ये श्री स्वामी सुतांचा वारसाधिकार कोण असावा याविषयीचा वृत्तांत आला आहे. त्याचे निराकरण ग्रंथकाराने या अध्यायामध्ये केलेले आहे. स्वामी सुतांनी देह विसर्जित केल्यावर श्री स्वामी महाराज सतत मोरपाखरा म्हणून हाका मारू लागले. आमची पाऱ्याची वीट आणून द्या म्हणून प्रत्येकाला सांगू लागले. श्री स्वामींच्या बोलण्याचा संदर्भ कुणासही न लागल्यामुळे नीटचा अर्थबोध होत नव्हता. त्याचवेळी स्वामी सुतांचा धाकटा बंधू दादा आपल्या मातोश्रीस म्हणजे काकूबाईस भेटण्याकरिता अक्कलकोट येथे आला. त्याची तब्येत बरी नसल्याकारणाने काकूबाई त्याला घेऊन श्री स्वामींच्या दर्शनार्थ घेऊन गेल्या. श्री स्वामींनी दादाबुवांकडे प्रेमळपणे पाहिले. दरम्यान केज येथे नानासाहेब देशपांडे यांच्याकडे श्री स्वामी मठाच्या स्थापनेकरिता पादुका नेण्याचे ठरले. तेव्हा मंडळींसोबत दादाला देखील पाठवण्यात आले. काकूबाईंनी दादाला केज येथे पाठवण्यास नकार दिला असला तरीही श्री स्वामी आज्ञेमुळे नाईलाजाने काकूबाईंना संमती द्यावी लागली. तेथून परतल्यावर दादाला मुंबईस पाठवून गादीवर बसविण्याची आज्ञा श्री स्वामींनी केली. ब्रह्मचारी बुवा दादा समवेत मुंबईस परतले. मात्र गोसावी होण्यास दादा काही तयार होईना, म्हणून ब्रह्मचारी बुवांनी दादांची रवानगी पुन्हा अक्कलकोटास केली. तेव्हा श्री स्वामींनी स्वतः पुढाकार घेऊन दादाच्या मस्तकावर आपल्या चर्म पादुका ठेवून त्यास अनुग्रह दिला. काकूबाईंच्या विरोधाला न जुमानता श्री स्वामींनी दादाला स्वामी सुतांच्या गादीवर बसविले. श्री स्वामींचा अनुग्रह प्राप्त होताच दादाची चित्तवृत्ती पालटली आणि पुढे तो वैराग्यशील होऊन कायमस्वरूपी श्री स्वामी गादीची सेवा करू लागला. आता आपण 18वा अध्याय संस्कृत भाषेमध्ये बघू. अष्टदशोऽध्यायः. श्री गणेशाय नमः. स्वामी सुताच्या गादीवरी कोण नेमावा अधिकारी, ऐसा प्रश्न सेवेकरी करीताती समर्थांते. तेव्हा बोलले समर्थ, सेवेकरी असती सांप्रथ, परी एकही मजला त्यांत योग्य कोणी दिसेना. जेव्हा येईल आमुच्या मानसी, त्या समयी मोर पांखरासी, अधिकारी नेमू गादीसी, चिंता तुम्ही न करावी. मोर पांखरा. समर्थ म्हणती वेळोवेळा, रात्रंदिन तोची चाळा मोठमोठ्याने ओरडते. आमुची पाऱ्याची वीट जतन करावी नीट, वारंवार म्हणती समर्थ काकूबाई लागोनी. लपवून ठेविले विटेसी, ती दिली पाहिजे आम्हांसी. याचा अर्थ कौनासी स्पष्ट काही कळेना. असो स्वामी सुताचा भ्राता कुंकनांत राहत होता. स्वामी सुत मृत्यू पावताम वर्तमान कळले त्या. तो केवळ अज्ञान, दादा तयाचे अभिधान, त्याचे शरीरी असमाधान कृश होत चालला. काकूबाईने तयासी आणविले आपणापासी, एके दिवशी समर्थासी दादा प्रति दाखविले. बाळ चालले वाळोनी, यासी अमृत दृष्टीने पाहोनी, निरोगी करावे जी स्वामी, बाई विनवी समर्थांते. समर्थ बोलले बाईसी, 4 वेळा जेऊ घाल यासी, आरोग्य होईल बाळासी, चिंता मानसी करू नको. त्याप्रमाणे बाई करिताम दादासी झाली आरोग्यता, समर्थांची कृपा होताम रोग कोठे राहील. केज गाव मोंगलाईत, तेथे नानासाहेब भक्त, त्यांनी बांधिला श्रींचा मठ, द्रव्य बहुत खर्चिले. श्रींची आज्ञा घेऊनी सत्य पादुका स्थापाव्या मठांत, या कारणे अक्कलकोटी येत दर्शन घेत समर्थांचे. ते म्हणती काकूबाईसी, पादुका स्थापन करायासी, तुम्ही पाठवा दादासी समागमे आमुच्या. बाई म्हणे तो अज्ञान, तशांत शरीरी असमाधान, त्याची काळजी घेईल कोण्य, सत्य सांगा मज लागे. परी आज्ञा देतील समर्थ, तरी पाठवीन मी सत्य. मग समर्थांजवळी येत घेऊन नियम दादासी. समर्थे व्रत ऐकून म्हणती द्यावे पाठवून, बाळ जरी आहे अज्ञ तरी सांभाळू तयासी. काकूबाई बहुत प्रकारे समर्थ सांगे मधुरोत्तरे, दादासी पाठविणे नाही बरे, वर्जावे आपण सर्वांते. समर्थ तियेसी बोलले,
त्यांत तुमचे काय गेले, आम्हांसी दिसले जे भले, त्यांचा आम्ही करून की. शेवटी मंडळी सांगाती, दादासी पाठविले केजे प्रती. पादुका स्थापन झाल्यावरती दादा आला परतोनी. पुढे सेवेकऱ्यां सांगती, त्यासी मुंबईस पाठविती. ब्रह्मचाऱ्यांची आज्ञा करीती, यासी स्थापा गादीवरी. ब्रह्मचारी बुवांजवळी दादासी नेत मंडळी. जी समर्थे आज्ञा केली ती सांगितली तत्काळ. दादासी करुणी गोसावी, मुंबईची गादी चालवावी. स्वामी सुताची यास द्यावी, कफनी झोळी निशान. ब्रह्मचारी दादासी उपदेशिती दिवस निशी. गोसावी होनी गादीसी चालवावे आपण. दादा जरी अज्ञान होता तरी ऐशा गोष्टी करिता. नकार म्हणेची सर्वथा, न रुचे चित्ता त्याची या. या परी ब्रह्मचाऱ्यांनी पाहिली खटपट करोनी. शेवटी दादासी मुंबईहुनी अक्कलकोटा पाठविले. दादास घेऊनी सत्वरी श्री सन्निध्य आले टाळ करी. तेव्हा दादा घेऊनी तुंबरी भजन करिता आनंदे. समर्थ ऐशा समयासी आज्ञा केली भुजंगासी. घेऊनी माझ्या पादुकांसी मस्तकी ठेव दादाच्या. मोर्जे लानुनी सत्वरी धरा म्हणती त्यावरी. आज्ञेप्रमाणे सेवे करी करिता ती तैसेंच. श्रींच्या पादुका शिरी पडता उपरती झाली त्याच्या चित्ता. हृदयी प्रकटला ज्ञान सविता, अज्ञान गेले लयाते. दादा भजनी रंगला देहभानही विसरला. स्वस्वरूपी लीन झाला सर्व पळाला अहंभाव. धन्य गुरुचे महिमान पादुका स्पर्श करोन. जाहले तात्काळ ब्रह्मज्ञान काय धन्यता वर्णावी. असो दादाची पाहुणी वृत्ती काकूबाई दचकली चित्ती. म्हणे समर्थे दादा प्रती वेड खचित लाविले. ती म्हणे जी समर्था आपण हे काय करीताम. दादाची या शिरी ठेविताम पादुका काय मनोनी. समर्थ बोलले तियेसी जे बरे वाटेल आम्हांसी. त्यांची करू या समयासी व्यर्थ बडबड करू नको. काकूबाई बोले वचन एकासी गोसावी बनवून. टाकीला आपण मारून इतुकेंची पुरे झाले. ऐकून ऐशा वचनाला समर्थांसी क्रोध आला. घाला म्हणती बाईला खोड्या माझी सत्वर. काकूबाईने आकांत करुणी मांडीला अनर्थ. नाना अपशब्द बोलत भाळ पिटीत स्वहस्ते. परी समर्थे त्या समयी लक्ष तिकडे दिले नाही. दादासी बनविले गोसावी कफनी झोळी अर्पिली. दुसरे दिवशी दादासी समर्थ पाठविती भिक्षेसी. ते पाहुनी काकूबाईंचे दुःख झाले अपार. लोळे समर्थांच्या चरणावरी करुणा भाकी पदर पसरी. विनवीत असे नाना परी शोक करी अपार. समर्थांसी हसू आले अधिकची कौतुक मांडिले. दादासी जवळ बोलाविले काय सांगितले तयासी. अनसुया तुझी माता तीच पाशी भिक्षा माग आता. अवश्य म्हणून तत्वताम जननी जवळी पातला. ऐसे बाईने पाहोनी क्रोधाविष्ट अंतकरणी. म्हणे तुझी हे करणी लोकापवादा कारण. भिक्षानं आपण सेवावे हे नव्हेची जाण बरवे. चाळे अवघे सोडावे संसारी व्हावे सुखाने. ऐकोनी मातेची उक्ती दादा तिज प्रती बोलती. ऐहिक सुखे तुच्छ गमती माती आज पासोनी. पुत्राचे ऐकून वचन उदास झाले तिचे मन. असो दादा गोसावी होऊन स्वामी भजनी रंगले. काही दिवस झाल्यावरी मग आले मुंबापुरी. स्वामी सुताच्या गादीवरी बसोनी संस्था चालविली. ते दादा बुवा सांप्रती मुंबई माझी वात्सव्य करीती. काकूबाई अक्कलकोटी वसताती आनंदे. कलियुगे दिवसेंदिवस वाढेल स्वामी महिमा विशेष. ऐसे बोलले स्वामी दास येथे विश्वास धरावा. दोघां बंधूंचे ऐसे व्रत वर्णिले असे संकलित. केला नाही विस्तार येथ सार मात्र घेतले. जैसे श्रेष्ठ स्वामी सुत तैसेची दादा बुवा सत्य. भुवरी जगतो धारार्थ विष्णू शंकर अवतरले. इति श्री स्वामी चरित्र सारामृत. नाना प्राकृत कथा संमत. सदा प्रेमळ परिसोत. अष्टदशोध्याय गोडहा. श्रीरस्तु शुभं भवतु.